Good morning, all of you. In last lecture, we have studied filter. So filter means what? It is necessary to remove unwanted signal, and it generates pure DC voltage waveform. That is called as filter. तर आपण लास्ट लेक्चरला रेक्टिफायर स्टडी केलं. तर रेक्टिफायरमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट जे आहे ते स्टडी केले. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते स्टडी केलं. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे दॅट इज फिल्टर. तर फिल्टरचं मेन फंक्शन काय आहे की फिल्टर काय करणार आहे, प्युअर डीसी व्होल्टेज वेवफॉर्म जनरेट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर फिल्टर जे आहे फिल्टर सर्किट यूज करणार आहे. तर याच्यामध्ये लास्ट लेक्चरला so in last lecture that we have studied that is basic block diagram of regulated power supply. Regulated power supply means what? Input signal, that is AC input signal is given to transformer. तर हा साइन सिग्नल जो आहे तो तुमचा काय असणार आहे, AC input signal that is given to transformer. ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय, दॅट रिड्युसेस AC इनपुट व्होल्टेज रिड्यूस करणारे. देन दॅट इज गिवन टू रेक्टिफायर, की आपण रेक्टिफायर स्टडी केला. तर रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय, सो रेक्टिफायर कन्वर्ट्स AC क्वांटिटी इंटू DC क्वांटिटी. AC व्होल्टेज असेल, करंट असेल, दॅट इज कन्वर्टेड इंटू DC व्होल्टेज और करंट पॅरामीटर. देन इथं रेक्टिफायरचा आउटपुट इंडिकेट केलेला आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर काय की तुमचा रेक्टिफायरमध्ये सिंगल डायोड यूज केलेला आहे. त्याच्यामुळे हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय फक्त रेक्टिफायर पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी ऑन असणारे, निगेटिव्ह हाफ सायकल काय असणारे, ॲबसेंट असणारे. देन आपण सेकंड टाईप सेंटर टॅप रेक्टिफायर स्टडी केला. तर त्याच्यामध्ये काय दोन डायोड यूज केलेले, D1 D2. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी D1 कंडक्ट होणारे, निगेटिव्ह हाफ सायकलसाठी D2 कंडक्ट होणारे. तर अल्टरनेटली D1 D2 D1 D2 कंडक्ट होणारे. देन नेक्स्ट ब्रिज रेक्टिफायर स्टडी केला आपण. तर ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय चार डायोड यूज केलेले. तर चार डायोड जे आहे त्याच्यामध्ये दोन D1 D3 जे आहे ते पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी कंडक्ट होतात, आणि D2 आणि D4 जे आहे ते निगेटिव्ह हाफ सायकलसाठी कंडक्ट होणार. तर आपण रेक्टिफायर सर्किट स्टडी केले. देन आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज गिवन टू फिल्टर सर्किट. तर फिल्टर सर्किट जे आपण चार टाईपचे फिल्टर सर्किट यूज स्टडी करणार आहे, दॅट इज एल फिल्टर, सी फिल्टर, LC फिल्टर अँड पाय फिल्टर स्टडी करणार आहे. तर फिल्टरचं मेन फंक्शन काय की प्युअर DC व्होल्टेज वेवफॉर्म जनरेट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, फिल्टर सर्किट जो आहे तो यूज करणार आहे. तर फिल्टरचं आउटपुट इथं इंडिकेट केलेलं आहे, किंवा दॅट इज आउटपुट इज गिवन टू रेग्युलेटर. तर रेग्युलेटरचं मेन फंक्शन काय की कॉन्स्टंट DC आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करणार. तर इथं कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज इंडिकेट केलेलं आहे, आणि त्याच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, लोड रेजिस्टन्स RL जो आहे तो कनेक्ट करणार आहे. दॅट इज बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय.
देन ॲक्च्युअल आपण फिल्टरच्या सर्किट डायग्राम स्टडी करणार आहे. तर लास्ट लेक्चरला तुम्हाला एक ॲप्लिकेशन इंडिकेट केलेलं, दॅट इज बॅटरी चार्जर, की प्रत्येकाच्या मोबाईलला चार्जर ॲप्लिकेशन जे आहे, तर चार्जर तुम्ही यूज करता. तर चार्जरचं फंक्शन सगळ्यांना माहिती, की तुम्ही काय करताय, चार्जर जो आहे मेन AC स्विचमध्ये काय करता, तुम्ही चार्जर कनेक्ट करता. तर त्याच्या आतमध्ये काय, की ट्रान्सफॉर्मर, तर ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला असणार आहे. AC मेन व्होल्टेज जे आहे ते तुमचं मेन 230 व्होल्ट 50 हर्ट्ज असतं, की मेन स्विचमध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचं चार्जर कनेक्ट करणार आहे. देन रेक्टिफायर सर्किट काय करणार आहे, जे काही तुमचं AC व्होल्टेज असणार आहे त्याचं कन्व्हर्जन काय करणार आहे, DC व्होल्टेजमध्ये करणार आहे. तर इथं रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे DC असणार आहे, DC पॉवर असणार आहे. देन दॅट इज गिवन टू फिल्टर सर्किट. तर फिल्टर सर्किट काय करणार आहे, तर प्युअर DC आउटपुट व्होल्टेज जनरेट करण्याचं फंक्शन जे आहे फिल्टर सर्किट परफॉर्म करणार आहे. अँड देन दिस इज गिवन टू व्होल्टेज रेग्युलेटर. तर व्होल्टेज रेग्युलेटरचं फंक्शन काय, दॅट प्रोड्युसेस कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. की सपोज तुमचा चार्जर 8 व्होल्ट 9 व्होल्ट 10 व्होल्ट 12 व्होल्ट 18 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट वरती ऑपरेट होत असेल, तर त्याच्यानुसार स्पेसिफिकेशननुसार कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज जे आहे व्होल्टेज रेग्युलेटर थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. अँड दिस इज लोड रेजिस्टन्स जे आहे करंट लिमिटिंग पर्पजसाठी कनेक्टेड आहे. दॅट इज तुमचा आउटपुट जे आहे DC आउटपुट व्होल्टेज असणार आहे. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ चार्जर. देन व्हॉट इज नेसेसिटी. तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळा. दॅट इज व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ फिल्टर इन रेक्टिफायर सर्किट. की रेक्टिफायर सर्किटमध्ये फिल्टरची काय नीड आहे. तर बेसिक नीड जी आहे दॅट इज इट प्रोड्युसेस पल्सेटिंग DC आउटपुट आफ्टर रेक्टिफिकेशन. तर रेक्टिफायरचं जे काय आउटपुट असणार आहे त्याचं पल्सेटिंग DC आउटपुट व्होल्टेज जनरेट करण्यासाठी काय करणार आहे, तुम्ही फिल्टर जो आहे तो फिल्टर कन्सेप्ट यूज करणार आहे. सो द पल्सेटिंग DC आउटपुट आफ्टर रेक्टिफिकेशन so that a nearly constant DC voltage is supplied to the load. Then pulsating output of rectifier has an average DC value and AC portion that is called as ripple voltage. तर बेसिक नीड काय आहे इथं, तर फिल्टरची रेक्टिफिकेशन सर्किटमध्ये, तर रेक्टिफायर सर्किटमध्ये बेसिक नीड जे आहे की तुम्ही काय करणार आहे, पल्सेटिंग DC आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करणार आहे. दॅट इज नियरली कॉन्स्टंट DC व्होल्टेज असणार आहे. दॅट इज सप्लाइड टू लोड. की आता सर्किट डायग्राममध्ये इथं तुम्हाला दाखवलेलं की फिल्टरचं मेन फंक्शन काय, पल्सेटिंग DC आउटपुट व्होल्टेज जनरेट करणार आहे. दॅट इज गिवन टू व्होल्टेज रेग्युलेटर. तर व्होल्टेज रेग्युलेटर काय करणार आहे, तर व्होल्टेज रेग्युलेटर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करणार आहे. तर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज त्याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स RL जो आहे दॅट इज कनेक्टेड. सो दॅट इज द बेसिक नीड ऑफ फिल्टर. देन टू ऑब्टेन DC व्होल्टेज कंटेन्स AC कंपोनंट्स. की आता सांगितलं तुम्हाला की बेसिक नीड काय, DC व्होल्टेज तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही फिल्टर कंपोनंट जो आहे तो यूज करणार आहे. these AC components are called as ripples. तर AC components means what, या डायग्राम मध्ये तुम्हाला AC इनपुट सोर्स इंडिकेट केलेला आहे. तर AC इनपुट सोर्स जो आहे तो तुमचा काय असणार आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज रिपल्स. Then filter circuit is needed to remove ripples from the DC output voltage. तर फिल्टर सर्किट काय, तर रिपल्स मीन्स काय, अनवॉन्टेड सिग्नल. तर अनवॉन्टेड सिग्नल रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करता, फिल्टर सर्किट जे आहे फिल्टर सर्किट यूज करता फ्रॉम DC आउटपुट व्होल्टेज, सो दॅट द आउटपुट व्होल्टेज अक्रॉस लोड विल बी रेग्युलेटेड. तर रेग्युलेटेड मीन्स काय, की तुमचा आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. दॅट इज the filter circuit is connected between load and output of rectifier circuit. तर इथं तुम्हाला दाखवलं, तर फिल्टर सर्किट जे आहे तर रेक्टिफायर सर्किटच्या अक्रॉस आणि रेग्युलेटेड सर्किटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर फिल्टर सर्किट जे आहे ते यूज केलेलं आहे. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ filter circuit, that is C filter. C filter means capacitor input filter. Then next L filter. तर L filter means what,
choke input filter, or it is also called as series inductor filter. Then next is LC filter, that is combination of C filter and L filter, that is called as LC filter. Then next pi filter, तर pi filter is nothing but CLC filter, तर combination of capacitor filter, L filter and C filter, तर CLC filter is nothing but पाय फिल्टर. तर आपण प्रत्येक फिल्टर जो आहे तो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर बेसिक नीड जी आहे फिल्टरची, दॅट रिमूव्स AC ripple content in input or output waveform and produces constant DC output voltage. Then main चार टाइप आहेत फिल्टरचे, C फिल्टर, L फिल्टर, LC फिल्टर and pi फिल्टर. देन फर्स्ट टाइप जो आहे तो आपण सी फिल्टर स्टडी करणार आहे. सी फिल्टर विथ हाफ वेव रेक्टिफायर. तर आपण हाफ वेव रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. तर हाफ वेव रेक्टिफायरचं वर्किंग सांगितलेलं, सेम वर्किंग आपण इथं नोट करणार आहे. तर हाफ वेव रेक्टिफायर मध्ये काय की AC इनपुट सिग्नल इज गिवन टू दिस ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर इज यूज. ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट जे आहे दॅट इज गिवन टू डायोड. तर हाफ वेव रेक्टिफायर मध्ये सिंगल डायोड कनेक्टेड आहे. तर डायोडचं फंक्शन काय आहे, इट कंडक्ट्स ओनली फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, देर इज नो निगेटिव्ह हाफ सायकल. तर हाफ वेव रेक्टिफायर मध्ये काय असणार आहे, डायोड जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे, ऍबसेंट असणार आहे. देन अक्रॉस डायोड देर इज कॅपॅसिटर फिल्टर कनेक्टेड. तर हा जो आहे कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. तर कॅपॅसिटर फिल्टर इज कनेक्टेड आणि त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, लोड रेजिस्टन्स RL जो आहे तो याला पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर कॅपॅसिटर फिल्टर जो आहे दॅट इज कनेक्टेड अक्रॉस लोड रेजिस्टन्स, दॅट इज लोड रेजिस्टन्सला पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर इथं सेम हाफ वेव रेक्टिफायर विथ फिल्टर कॅपॅसिटर फिल्टर डायग्राम इंडिकेट केलेली आहे. AC इनपुट सिग्नल तुम्ही पास करणार आहे ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस. देन डायोड काय होणार आहे, फक्त तुमचा पॉझिटिव्ह. तर इथं आउटपुट जे आहे तर DC विदाउट कॅपॅसिटर अँड DC विथ कॅपॅसिटर इंडिकेट केलेलं आहे. तर आउटपुट जे आहे विदाउट कॅपॅसिटर मीन्स वॉट, रेक्टिफायरचं आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. आणि विथ कॅपॅसिटर मीन्स वॉट, या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. तर आपण फर्स्ट जे आहे DC विदाउट कॅपॅसिटर मीन्स हाफ वेव रेक्टिफायरची वेवफॉर्म ऑब्झर्व केलेली, दॅट इज डायोड जो आहे तो तुमचा फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी ऑन असणार. निगेटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे, देर इज नो निगेटिव्ह हाफ सायकल, त्याच्यामुळे हा पोर्शन क्लिप केलेला आहे. देन परत पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल काय केलेली आहे, क्लिप केलेली आहे. देन नेक्स्ट इज DC विथ कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे, इट चार्जेस अँड डिस्चार्जेस. की ज्यावेळी तुमची वेवफॉर्म ऑन असणार आहे त्यावेळी कॅपॅसिटर काय होणार आहे, तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय आहे की तुमचा डायोड काय असणार आहे, ऑफ स्टेट मध्ये असणार आहे, त्यावेळी कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. तर इथं हा पोर्शन चार्जिंग इंडिकेट केलेला आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या अक्रॉस. निगेटिव्ह हाफ सायकलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. परत इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल आली तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला परत काय होणार आहे, कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. तर कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे, कॅपॅसिटर फिल्टरचं, इट परफॉर्म्स चार्जिंग अँड डिस्चार्जिंग फंक्शन. तर हाफ वेव रेक्टिफायर मध्ये काय, डायोड फक्त काय होणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. त्याच्यामुळे कॅपॅसिटर काय होणार आहे, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. तर इथं डिस्चार्जिंग वेवफॉर्म जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. परत पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज झालेला आहे, निगेटिव्हला परत डिस्चार्ज झालेला आहे. दॅट इज कॅपॅसिटर फिल्टर जो आहे विथ हाफ वेव रेक्टिफायर इंडिकेट केलेलं आहे. तर ही झाली फर्स्ट डायग्राम, हाफ वेव रेक्टिफायर विथ सी फिल्टर. तर सी फिल्टरचं फंक्शन काय, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. नंतर सेकंड डायग्राम जी आहे सेम कॅपॅसिटर फिल्टर विथ फुल वेव सेंटर टॅप रेक्टिफायर इंडिकेट केलेलं आहे. तर आपण सेंटर टॅप रेक्टिफायरची डायग्राम स्टडी केली आहे. AC इनपुट व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर जो आहे सेंटरच्या अक्रॉस लोड कनेक्टेड आहे आणि याच्या अक्रॉसच काय केलेलं आहे, कॅपॅसिटर जो आहे लोडला पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. नंतर सेंटर टॅप रेक्टिफायरचं फंक्शन सांगितलेलं आहे तुम्हाला,
की D1 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणार आहे, त्यावेळी D2 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणार आहे. तर D1 D2 काय होणार आहे, अल्टरनेटली पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल साठी वर्क होणार आहे. तर पॉझिटिव्हला D1 वर्क होत असेल दॅट टाइम निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, D2 वर्क होणार आहे. दॅट इज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. नंतर कॅपॅसिटरचं फंक्शन सेम की जे आपण इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये स्टडी केलं. कॅपॅसिटरचं फंक्शन काय, इट परफॉर्म्स चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑपरेशन. तर इथं मी परत वेव्हफॉर्म इंडिकेट केलेली आहे. तर डायोड तुमचा काय AC इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे, दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. डायोडच्या अक्रॉस आणि ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स जो आहे दॅट इज कनेक्टेड. त्याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे तो पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर कॅपॅसिटरचं फंक्शन काय, इट परफॉर्म्स चार्जिंग अँड डिस्चार्जिंग फंक्शन. देन D1 D2 काय होणार आहे, अल्टरनेटली वर्क होणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म जे आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी D1 असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी D2 ऑन असणार आहे. परत पॉझिटिव्हला D1 निगेटिव्हला D2 अल्टरनेटली D1 D2 D1 D2 काय होणार आहे, कंडक्ट होणार आहे. दॅट टाइम कॅपॅसिटर काय करणार आहे, चार्ज डिस्चार्ज होणार आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं चार्ज झालेला आहे, नंतर या पोर्शन मध्ये काय डिस्चार्ज झालेला आहे. नंतर परत निगेटिव्ह हाफ सायकलला काय झालेला आहे, इथं चार्ज झालेला आहे, परत डिस्चार्ज. तर कंटिन्युअसली चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग वेव्हफॉर्म जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. दॅट इज फुल वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर. सेम ब्रिज रेक्टिफायर मध्ये की सेम ब्रिज रेक्टिफायरची डायग्राम ड्रॉ केलेली आहे की आपण ब्रिज रेक्टिफायर स्टडी केला. D1 D2 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे, दॅट टाइम D3 D4 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय केलेला आहे, कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. तर इथं सेम वेव्हफॉर्म जी आहे ती इथं इंडिकेट केलेली आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 D2 कंडक्ट होणार आहे, त्यावेळी कॅपॅसिटर चार्ज होणार आहे, परत डिस्चार्ज होणार आहे, परत चार्जिंग डिस्चार्जिंग चार्जिंग डिस्चार्जिंग जे आहे कॅपॅसिटरचं फंक्शन जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर सिंपल डायग्राम आहे जी रेक्टिफायरची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये फक्त कॅपॅसिटर कंपोनंट काय केलेला आहे, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे आणि कॅपॅसिटर काय करणार आहे, चार्जिंग डिस्चार्जिंगचा फंक्शन परफॉर्म करणार आहे. तर वेव्हफॉर्म मध्ये आपण काय करणार आहे, हा पोर्शन जो आहे कॅपॅसिटरचा आउटपुट इंडिकेट करणार आहे, दॅट इज चार्ज झालेलं, परत डिस्चार्ज चार्ज आणि डिस्चार्ज झालेलं इंडिकेट करणार आहे. तर फर्स्ट सी फिल्टर काय आला की सी फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, ब्रिज रेक्टिफायर असेल किंवा फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर असेल. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड जो आहे तो कंडक्ट होणार आहे, त्याच्यानुसार कॅपॅसिटर फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज होणार, निगेटिव्ह हाफ सायकलला डिस्चार्ज होणार, परत पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज झालेला इंडिकेट केलेला आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये सेम डायग्राम मध्ये वेव्हफॉर्म मध्ये काय असणार आहे, तुमचा पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 कंडक्ट असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला D2, परत D1 D2 अल्टरनेटली कंडक्ट होणार आहे. त्याच्यानुसार कॅपॅसिटर काय पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज होणार मॅक्सिमम पोझिशन पर्यंत, परत डिस्चार्ज होणार, निगेटिव्ह हाफ सायकलला परत चार्ज झालेला इंडिकेट केलेला आहे, परत डिस्चार्ज. तर कंटिन्युअसली चार्जिंग डिस्चार्जिंग तुमचं अल्टरनेटली फंक्शन जे आहे कॅपॅसिटर परफॉर्म करणार. सेम ब्रिज रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे दॅट इज सेम ॲज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. फक्त फुल वेव्ह सेंटर टॅप ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय 4 डायोड आहेत. तर या डायग्राम मध्ये D1 D2 जे आहे एका डायरेक्शन मध्ये कनेक्टेड आहे, मीन्स D1 D2 पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होतात. दॅट टाइम D3 D4 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होणार आहे. दॅट इज सी फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. तर फर्स्ट फिल्टर जो आहे सी फिल्टर. तर सी फिल्टर सगळ्यांना कळाला, सी फिल्टर लक्षात आला सगळ्यांना. सेम एल फिल्टर जो आहे तो स्टडी करणार आहे. आता एल फिल्टर काय करणार आहे आपण सर्किट मध्ये, सी फिल्टर काय केलेला आता आपण
प्रत्येक डायग्राम मध्ये फक्त काय केलेला, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायरची डायग्राम. त्याच्यामध्ये काय केलेला, फक्त सी फिल्टर जो आहे तो लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय केलेला, पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला. आता एल फिल्टर बघा, एल फिल्टर मीन्स काय की तुम्हाला सांगितलंय, एल फिल्टर मीन्स इंडक्टर फिल्टर, दॅट इज सेरीज इंडक्टर फिल्टर. तर सेरीज इंडक्टर फिल्टर मीन्स व्हॉट, की तुमचं सर्किट जे आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा सेंटर टॅप रेक्टिफायर असेल. की सपोज फर्स्ट डायग्राम जी आहे ती मी इथं फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर विथ इंडक्टर फिल्टर इंडिकेट केलेली आहे. तर इथं हा जो आहे एसी सप्लाय दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. सेंटर टॅप जो आहे तो इथे इंडिकेट केलेला आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये दोन डायोड आहेत, D1 D2. तर D1 पॉझिटिव्हला कंडक्ट होत असेल तर D2 निगेटिव्हला कंडक्ट होणार आहे. देन सेरीज इंडक्टर फिल्टर, तर इंडक्टर काय केलेला आहे, तर लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय केलेला आहे, सेरीज मध्ये कनेक्टेड आहे. तर हा जो आहे सिम्बॉल कॉइल आणि त्याच्यावरती दोन डबल लाईन इंडिकेट केलेल्या आहे, दॅट इज इंडक्टर फिल्टर. तर इंडक्टर फिल्टर जो आहे तो लोड रेजिस्टन्सला काय असणार आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड असणार आहे. कॅपॅसिटर फिल्टर आपण स्टडी केला, तर कॅपॅसिटर काय आहे, लोड रेजिस्टन्सला पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. इंडक्टर फिल्टर जो आहे तो तुमचा काय सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, दॅट इज मेन्शन्ड इन नेम, दॅट इज सेरीज इंडक्टर फिल्टर. तर सिरीज मध्ये कनेक्टेड आहे लोड रेजिस्टन्सला. सो द सिरीज इंडक्टर फिल्टर इज ॲज शोन इन फिगर. इंडक्टर फिल्टर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चोक फिल्टर. तर चोक जे आहे दॅट इज नथिंग बट ही कॉइल जी आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चोक फिल्टर. L is connected in series with load R. तर इथं लोड रेजिस्टन्स R च्या अक्रॉस काय इंडक्टर जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, दॅट इज इंडक्टर और L फिल्टर. देन प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर, तर इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, दॅट इट अपोजेस एनी चेंज इन करंट थ्रू इट. तर इट अपोजेस एनी चेंज इन करंट थ्रू इट अँड it is being used here to reduce current ripple in the output of rectifier. तर रेक्टिफायर मधला करंट रिपल कंटेंट जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर इंडक्टर फिल्टर जो आहे तो यूज करणार आहे. तर इंडक्टर फिल्टरचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इट अपोजेस एनी चेंज इन करंट थ्रू इट. then it is being here to reduce ripple in the output of रेक्टिफायर. तर रेक्टिफायर मधले रिपल कंटेंट, रिपल कंटेंट मीन्स व्हॉट, की अनवॉन्टेड सिग्नल, की जर तुमच्या सिग्नल मध्ये नॉइज सिग्नल जर जनरेट होत असेल तर नॉइज सिग्नल रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करता, तर इंडक्टर फिल्टर जो आहे तो कन्सेप्ट यूज करणार आहे, दॅट इज एल फिल्टर. नंतर आउटपुट वेवफॉर्म जी आहे इंडक्टर फिल्टरची इंडिकेट केलेली आहे. तर इथं हे फिल्टरचं रेक्टिफायरचं आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय की दोन डायोड असणार आहे, D1 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे, D2 काय निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. देन हे जे आहे आउटपुट ग्रीन कलरची लाईन जी इंडिकेट केलेली आहे, तर ग्रीन कलरची लाईन काय इंडिकेट करते, दॅट इज युअर फिल्टर आउटपुट. तर चोक फिल्टरचा आउटपुट, इंडक्टर फिल्टरचा आउटपुट. तर हा जो आहे रिपल सिग्नल आहे, रिपल सिग्नल मीन्स व्हॉट, अनवॉन्टेड सिग्नल, दॅट इज नॉइज सिग्नल. तर हा जो आहे तुमच्या ओरिजिनल सिग्नल मध्ये काय होणार आहे, तर अनवॉन्टेड सिग्नल जनरेट होणार आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉइज सिग्नल और रिपल सिग्नल तुम्ही इंडिकेट करणार आहे, दॅट इज आउटपुट विथ चोक फिल्टर इंडिकेट केलेले किंवा एल फिल्टर, दॅट इज सिरीज इंडक्टर फिल्टर वेवफॉर्म इंडिकेट केली आहे. नंतर सेकंड डायग्राम जी आहे की डायरेक्टली मी डायग्राम इथं दाखवते तुम्हाला, की सपोज हाफ वेव विथ सिरीज इंडक्टर फिल्टर तुम्हाला डायग्राम विचारली असेल तर याच्यामध्ये सिंगल फेज एसी सप्लाय दिलेला आहे. हाफ वेव रेक्टिफायर मध्ये काय सिंगल डायोड यूज केलेला आहे. नंतर इंडक्टर फिल्टर जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. देन त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, लोड रेजिस्टन्स RL जो आहे तो कनेक्टेड आहे. तर इथं काय होणार आहे, वेवफॉर्म मध्ये काय होणार आहे, तर वेवफॉर्म मध्ये काय होणार आहे, तर फक्त काय असणार आहे तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे,
निगेटिव्ह हाफ सायकल काय असणार आहे, ऑफ असणार आहे, परत पॉझिटिव्ह ऑन असणार आहे. आणि हे फिल्टरचं आउटपुट जे आहे सेम. तर हा ग्रीन सिग्नल जो आहे अनवॉन्टेड सिग्नल, जो रिपल सिग्नल इंडिकेट केलेला आहे, तो तुमचं काय असणार आहे, इंडक्टर फिल्टरचा आउटपुट असणार आहे. वेवफॉर्म सेम असणार आहे, फक्त इथं निगेटिव्ह पार्ट काय असणार आहे, क्लिप असणार आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. ब्रिज रेक्टिफायरच्या आउटपुटची डायग्रॅम जी आहे सेम हीच आउटपुटची डायग्रॅम असणार आहे. फक्त काय पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी D1 D2 कंडक्ट होणार, निगेटिव्ह हाफ सायकलसाठी D3 D4 कंडक्ट होणार. इंडक्टर फिल्टर जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. तर इंडक्टर फिल्टरचं मेन फंक्शन काय, दॅट रिड्युसेस रिपल कंटेंट. तर इथं हा तुमचा हा रिपल सिग्नल जो आहे, अनवॉन्टेड सिग्नल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. दॅट इज आउटपुट ऑफ एल फिल्टर इंडिकेट केलेलं आहे. की याच्यामध्ये फक्त डायग्राम मध्ये नेमिंग करताना आपण काय करणार आहे, फुल वेव्ह सेंटर टॅप असेल तर D1 D2 D1 D2 करणार आहे. ब्रिज रेक्टिफायर असेल तर काय D1 D2 पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी ऑन, D3 D4 निगेटिव्ह हाफ सायकलसाठी ऑन, परत पॉझिटिव्हला D1 D2. तर अल्टरनेटली आपण काय करणार आहे, डायोड जे आहे ते ऑन ऑफ करणार आहे. तर दॅट इज एल फिल्टर. एल फिल्टर लक्षात आला सगळ्यांना. तर एल फिल्टर मीन्स काय, सिरीज इंडक्टर फिल्टर. की हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल सर्किट, त्याच्यामध्ये इंडक्टर फक्त काय केलेलं आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे अक्रॉस लोड रेजिस्टन्स RL. तर इंडक्टरचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इट अपोजेस एनी चेंज इन करंट थ्रू इट. तर करंट मध्ये जो काही चेंजेस असणार आहे ते अपोज करणारे. दॅट इज अल्सो इट रिड्युसेस रिपल कंटेंट इन आउटपुट ऑफ रेक्टिफायर. तर रिपल कंटेंट जे आहे ते आपण इथं ग्रीन सिग्नलने इंडिकेट केलेले, दॅट इज युअर फिल्टर आउटपुट असणार आहे. तर वेवफॉर्म मध्ये जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर D1 ऑन असणार आहे, इथं हा निगेटिव्ह पोर्शन काय असणार आहे, ऑफ असणार आहे. परत पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. देन फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये सांगितलं की D1 पॉझिटिव्हला ऑन असणार आहे, D2 निगेटिव्हला ऑन असणार आहे. परत D1 पॉझिटिव्हला आणि D2 निगेटिव्हला ऑन असणार आहे. तर D1 D2 D1 D2 अल्टरनेटली काय असणार आहे, तुमचे ऑन ऑफ असणार आहे. दॅट इज आउटपुट वेवफॉर्म फॉर एल फिल्टर. तर एल फिल्टर लक्षात आलं सगळ्यांना. एल फिल्टर लक्षात आलं. सेम LC फिल्टर आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. फक्त काय करणार आहे आता डायग्राम मध्ये डिफरन्स, की आता हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. सी फिल्टर आपण काय करत होतो, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस पॅरलल मध्ये कनेक्ट करत होतो, आणि इंडक्टर काय करत होतो, सिरीज मध्ये कनेक्ट करत होतो. आता याच्यामध्ये काय LC फिल्टर मध्ये तुम्ही काय करणार आहे, तर LC फिल्टर मध्ये काय करणार आहे, एल पण कनेक्ट करणार आहे आणि सी पण कनेक्ट करणार आहे. तर एल मीन्स काय, इंडक्टर, आणि सी मीन्स काय, कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर काय करणार आहे तुम्ही, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे, आणि इंडक्टर काय करणार आहे, सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे. तर डायोड काय होणार आहे तुमचा, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये D1 जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार. इंडक्टरचं फंक्शन सांगितलं तुम्हाला. तर इंडक्टर काय करणार आहे, दॅट इट अपोजेस करंट और रिपल कंटेंट इन द वेवफॉर्म. तर करंट मध्ये किंवा रिपल कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर इंडक्टर जो आहे तो कंपोनंट यूज करणार आहे. कॅपॅसिटरचं फंक्शन काय, कॅपॅसिटर तुमचा काय होणार आहे, चार्ज अँड डिस्चार्ज होणार आहे. तर इथं वेवफॉर्म दाखवते की सपोज हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर आहे. तर याच्यामध्ये सिंगल फेज AC सप्लाय जो आहे दॅट इज गिव्हन टू ट्रान्सफॉर्मर. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय, डायोड जो आहे, तर डायोड काय होणार आहे, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे, की डायोड काय होणार आहे, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होणार आहे. इंडक्टर कंपोनंट जो आहे दॅट इज कनेक्टेड इन सिरीज. तर इथं इंडक्टर जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. नंतर कॅपॅसिटर जो आहे इथं पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे अक्रॉस लोड रेजिस्टन्स RL. तर लोड रेजिस्टन्स R च्या अक्रॉस काय केलेला आहे, कॅपॅसिटर जो आहे तो पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. नंतर वेवफॉर्म जी आहे, तर वेवफॉर्म बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय, पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. पॉझिटिव्ह परत काय असणार आहे, ऑन असणार आहे, निगेटिव्ह ऑफ असणार आहे. तर
कॅपॅसिटर फिल्टरचं मेन फंक्शन काय आहे, तर कॅपॅसिटर फिल्टर काय होणार आहे, चार्ज होणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. परत पॉझिटिव्ह हाफ सायकलला चार्ज होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. दॅट इज आउटपुट वेवफॉर्म ऑफ LC फिल्टर. तर LC फिल्टर मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आपण फंक्शन स्टडी केलं. सेम LC फिल्टर विथ ब्रिज रेक्टिफायर असेल किंवा फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर असेल. डायग्रॅम सेम की AC सिग्नल जो आहे दॅट इज गिवन टू ट्रान्सफॉर्मर. 4 डायोड कनेक्टेड आहे ब्रिज रेक्टिफायर मध्ये. 2 डायोड तुमचे पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होणार आहे, दॅट टाइम 2 जे आहे निगेटिव्हला कंडक्ट होणार आहे. त्याच्यानुसार इथं वेवफॉर्म जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. देन LC फिल्टर, तर LC मीन्स काय, L जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, तर ही कॉइल जी आहे जो तुमचा L फिल्टर आहे, आणि C फिल्टर जो आहे दॅट इज पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे अक्रॉस लोड रेजिस्टन्स. तर वेवफॉर्म जी आहे LC फिल्टरची इंडिकेट केली आहे. तर LC फिल्टरच्या अक्रॉस मेन जे आहे कॅपॅसिटर जो आहे चार्ज डिस्चार्ज झालेला इंडिकेट केलेला आहे. याच्यामध्ये D1 तुमचा पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे, आणि D2 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. तर अल्टरनेटली काय होणार आहे, D1 D2 पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होत असेल, दॅट टाइम D3 D4 काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होणार आहे. तर LC फिल्टर विथ ब्रिज रेक्टिफायर. तर LC फिल्टर काय आलं, तर L मीन्स काय, इंडक्टर तुम्ही काय करणार आहे सर्किटमध्ये सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे, आणि C मीन्स काय, कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर काय करणार आहे तुम्ही पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर अक्रॉस लोड रेजिस्टन्स काय आहे, हा इंडक्टर जो आहे तो सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, आणि कॅपॅसिटर जो आहे तो पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. इंडक्टरचं फंक्शन सांगितलं दॅट इट अपोजेस एनी चेंज इन करंट और रिपल कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, इंडक्टर जो आहे इंडक्टर फिल्टर यूज करणार आहे. कॅपॅसिटर फिल्टरचं फंक्शन काय आहे, तर कॅपॅसिटर फिल्टर काय करणार आहे, तर चार्जिंग डिस्चार्जिंग पर्पजसाठी काय करणार आहे, कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो यूज करणार आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी डायोड कंडक्ट होणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे, डायोड जो आहे तो ऑफ स्टेटला तुमचा कनेक्टेड असणार आहे. तर LC आणि LC फिल्टर तिन्ही फिल्टर लक्षात आले सगळ्यांना. देन नेक्स्ट आपण पाय फिल्टर स्टडी करणार आहे. फिल्टर लक्षात आलं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो तुमचं कमेंट करा. नेक्स्ट जे आहे आपण पाय फिल्टर स्टडी करणार आहे. तर LC फिल्टर जो आहे विथ ब्रिज रेक्टिफायर असेल किंवा तर याच्यामध्ये LC फिल्टर जो आहे, तर हा जो आहे LC फिल्टर इंडिकेट केलेला आहे. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू, पाय फिल्टर स्टडी करू. तर पाय फिल्टर मीन्स व्हॉट, CLC फिल्टर मीन्स कॅपॅसिटर इंडक्टर कॅपॅसिटर फिल्टर. की तुमचा हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर सर्किट असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, रेक्टिफायरच्या आउटपुटच्या अक्रॉस CLC कंपोनंट कनेक्ट करणार आहे. तर फर्स्ट C जो आहे C1 L C2. तर दॅट इज नथिंग बट दिस इज युअर पाय फिल्टर. तर C मीन्स कॅपॅसिटर, हा C2 मीन्स कॅपॅसिटर, अँड L मीन्स काय, इंडक्टर फिल्टर. तर कॅपॅसिटर फिल्टर चार्ज डिस्चार्ज होणार आहे. इंडक्टर फिल्टर काय होणार आहे की AC रिपल कंटेंट जे काय असतील ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, इंडक्टर फिल्टर जो आहे दॅट इज कनेक्टेड इन सेरीज. तर सेरीज मध्ये इंडक्टर फिल्टर जो आहे तो कनेक्टेड आहे, दॅट इज पाय फिल्टर. तर नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला पाय फिल्टर सांगते, आणि कंपॅरिझन जे आहे आपण चारही टाईपचे फिल्टर स्टडी केले. तर चारही टाईपचे फिल्टरचा कंपॅरिझन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. दॅट इज C फिल्टर, L फिल्टर, LC फिल्टर अँड CLC फिल्टर. तर याच्यामध्ये या टाईपचे तिन्ही टाईपचे फिल्टर लक्षात आले. तर टाइम लिमिट जे आहे 1 मिनिट राहिलेला आहे, लेक्चर डिस्कनेक्ट होईल. नेक्स्ट लेक्चरला परत फिल्टर जे आहे C फिल्टर, L फिल्टर, LC फिल्टर
अँड पाय फिल्टर जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करते